महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सुरेश दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, पुणे जिल्ह्याचं एक विशेष म्हणलं तर पालखी सोहळ्याची मोठ्या प्रमाणात बैलं आणि पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कपिला खिलार पाहायला मिळाली. आज आपण पुणे जिल्ह्यातील तालुका इंदापूरमधलं पडस्थळ या गावी आहोत. मला का आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा आणि हे कुठं आहे गाव ती माहिती द्या. माझे नाव सागर परशुराम रेडके, राहणार पडस्थळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. इंदापूरपासून उत्तरेला 10 किलोमीटरवर पडस्थळ म्हणून उजनी बॅकवॉटरला गाव आहे माझं. आता समजा इकडून सोलापूर किंवा पंढरपूर भागातून येत असताना कसं यायचं इकडं? सोलापूरवरनं डायरेक्ट इंदापूर, टेंबू, मोहोळ, टेंबूने इंदापूर, आणि इंदापूरवरून 10 किलोमीटर उत्तरेला पडस्थळ. तुमचा फोन नंबर? 9518 77 02 22. मला का आता हा बैल आपण कुठून घेतला, हे कुठली पैदास आहे, कुठल्या बैलाची ती माहिती द्या. त्या आपल्या घरच्याच बैलाची पैदास. ही गाय पण घरचीच गाय आहे? पण घरचीच. कुठला बैल होता तो, काळा का पांढरा होता? काळा मोरा होता, आपला आवताचा बैल होता घरचा. आणि गाय? गाय घरचीच आहे. गाय पांढरी होती का काळी? नाही, काळी मोरी. आता आहे गाय आपल्याकडे. आता आजपर्यंत किती गायी भरून झाले याच्याकडून? त्याच्या 250 झाले. आणि पैदास किती प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते सध्या? पैदास बऱ्यापैकी आहे. जेड ब्लॅक एक 10-12 वासरं झाले. किती लांबून लांबून गायी येतात इथपर्यंत? गाय आळंदी, पुणे, इकडून अहिल्यानगर, नगर. आपण गाय भरायचे किती पैसे घेतो? 2000 रुपये. आता समजा गाय लांबून आली तर मग राहायची पण व्यवस्था आहे की? का आता पुणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपण काळी बैल किंवा कपिला खिलार आपण पाहिली. ह्या बैलाचं काय वेगळेपण आहे तुमच्या दृष्टीने, ती माहिती द्या. नाही, बैल आता कसं, आम्ही सुरुवातीला म्हणजे ब्रीडिंगचा विषयच नव्हता. सुरुवातीला तो फार पळत होता. एक 5 मैदानात गुलाल आहेत त्याची, 3 फेऱ्यात. पण नंतर मैदानात गेल्यानंतर आम्हाला माणसांकडनंच असं म्हणजे हे झालं की तुम्ही ही पळवू नका, पळायला आपण दुसरी कुठलीही पळू शकतात, पण ही कलर आपल्याला मिळणार नाही ह्या जातीचा बैल. आणि त्यामुळं मग आम्ही तो निर्णय बदलला, पळवायचा थांबवून. कारण तो आत्ताही माझ्याकडं आता बैल एक दुसरा, आत्ताही त्याला पळून देत नाही, आज जरी पळवायचं म्हणलं तर. किती जाती बैल आहे आता? 6 जाती. आणि आपण आता जन्म आपल्या इथल्या जन्मापासून आजपर्यंत त्याचा व्यायाम, खुराक किंवा काय काय असतंय त्याला रोजचं? व्यायाम काय, छकडीला चालवतो आवताला, कधी मधी पण छकडीला चालवायचं रोज 4-5 किलोमीटर. आणि मग खुराक हे आपली शेंगदाणा, पेंड, सातू. आता मागाशी आपण ह्याला मुलाखतीच्या अगोदर छकडीला झोपला होता घोडीसोबत, मग त्यावेळेस आपण त्याचे कंडे सण चेंज करत होतो किंवा मोरकी चेंज करत होतो, तर मग तसं का झोपायची वेळ पडते? बैल बुजार आहे का काय? हा, बुजार आहे. आणि तो असं म्हणजे सोडून देत नाही. ते मैदानात नेल्यामुळं त्याला गरम पाण्याची सवय लागली लहानपणापासून, आणि ते तसंच आता करतो. मग छकडीला झोपायला नेला ना, मग काय करत नाही, त्यामुळे तिकडं नेऊन आपण ते कंडेही सोडले. आता इथं याच्याशिवाय तुमच्याकडं आता कपिला या बैलाशिवाय अजून काय काय दावणीला? अजून म्हशी आहेत, गवळाव, काळ्या मोऱ्या गाय आहेत, एक रेतचा बैल आहे, 2-3 वासरं आहेत. तो दुसरा रेसचा बैल आहे, त्याचं काय वेगळेपण आहे? सध्या पळतोय काय तो? हो, पळतो. किती जाती बैल तो? 4 जाती. आता 3 फेऱ्यामध्ये जो बैल पळतो छकडी शर्यतीला, त्याच्यात कुठल्या पद्धतीचा बैल किंवा वासरं सिलेक्ट करावे लागतात की जी छकडीला पळत असतात? नाही, तर ते शरीर वैशिष्ट्य बघून ते बघूनच करावं लागतं. आता हा छकडीमध्ये पहिला पळत होता, तर ह्याची होणारी वासरं पण छकडीला पळतील का? 100% पळणार, आपल्याला गॅरंटी त्याची तेवढी. आणि आता ह्याची किती प्रमाणात, आता 250 गायी भरल्या, किती प्रमाणात वासरं ही पूर्ण काळीच झालीत? आता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर एक म्हणजे आमच्याकडनं काय झालं साहेब, आम्ही ह्यात थोडंसं नवीन असल्यामुळं आम्ही त्या गाय मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर ही ठेवलं नाहीत. ज्यावेळेस पैदास पडायला लागले आता, तिथून पुढं मग मी आता ते रेकॉर्डला नंबर हे ठेवायला लागलो. मग आता माझ्या बघण्यात एक 12-13 वासरं पूर्ण काळी. मला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा.
माझे नाव सागर परशुराम रेडके, राहणार पडस्थळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. फोन फोन नंबर. नंबर 9518770222. गाय भरण्याचे किती पैसे घेतो? गाय भरण्याचे 2000 रुपये. मंडळी, आज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये वळू बैलांची मुलाखत तुमच्यापर्यंत दाखवली. आजपर्यंत जसं मालक म्हणले की आम्ही सुरुवातीला गाय भरल्या पण त्याचं रेकॉर्ड ठेवलं नाही. आता हे मालकांच्या स्वतःकडेच त्याचं रेकॉर्ड नाही. आता तसं पाहायला गेलं तर याच्या इतर पण वळू मालक आहेत की त्यांच्याकडे पण ह्या समस्या निर्माण होतात की रेकॉर्ड त्यांच्याकडे किती गायी भरल्यात, आज ह्याची पैदास कुठं कुठं आहे हे कोणालाच माहिती नसतं, स्वतः मालकाला पण. आता ह्याला आपण काय म्हणू की आता कामाच्या व्यापातनं ते नोंद ठेवणं ती अवघड आहे. कधी कधी वही ठेवली तर वही हरवणं, ती भिजणं किंवा कालांतराने ती खराब होणं. याच्यासाठी आपण या सर्व आपल्या देशी गोवंशाला महाराष्ट्रातल्या मायक्रोचिप बसवतोय. मायक्रोचिपच्या माध्यमातून आपण मालकाच्या वळू बैलाची कुठे कुठे पैदास याची सगळ्याची नोंद, मग तो वळू बैल असेल, भरलेल्या गायी असतील, होणारी वासरं असतील, या प्रत्येकाला ती मायक्रोचिप बसवली जाणार आहे की ज्याच्या माध्यमातून त्या वळू बैलाची, आता मालक एवढी मेहनत घेतात ते, ही मेहनत पुढची हजारो वर्ष कायम सगळ्यांच्या समोर त्याची पैदास कुठे ही पाहायला मिळली पाहिजे. आता मालकांनी सांगितलं की या बैलाची पैदास 100% पाळणार, कारण हा आम्ही पळाव क्षेत्रातनं त्याला वळू क्षेत्रामध्ये आणलाय, कारण जातीचा बैल होता म्हणून. आता बऱ्याचदा असं होतं की काहींचं म्हणणं असतं की आता आम्ही बाजारात जातो, वासरं सिलेक्ट करतो, वासरं सिलेक्ट करत असताना 8-8, 10-10 वासरं आणतो, त्यातली 2च पळतात, बाकीची मग परत ती बाजारात विकावी लागतात. त्यामुळे एखाद्या पळाव बैलाचंच वासरू कुठं कुठं पैदास आहे, मग सिलेक्शन करतानाच थोडंसं जर निवड प्रॉपर करून चांगली करून जर झाली तर त्याचा फायदा हा नक्कीच होईल. यासाठी आपण सगळ्यांनी मायक्रोचिप नक्की बसवा. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे, मायक्रोचिप बसवायला चालू झाले. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण बैल मालकांची मुलाखत पाहिली, कशा पद्धतीने संगोपन केलं जातं. पण आज महाराष्ट्रामध्ये जर एक गोष्ट पाहिली तर खरं तर पुरुष माणसांपेक्षा महिलांचा हातभार हा शेती काम असेल किंवा आपल्या दावणीला असलेले जातीवंत खिलार बैल असतील, गायी असतील, त्याचबरोबर इतर पशुधन असेल, हे सांभाळण्याचं काम खरं तर घरातील महिला मोठ्या प्रमाणात करत असतात. आज आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आज महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतात जर कुठल्याही क्षेत्रामध्ये पाहिलं तर महिलांचं काम हे सगळ्यात पुढे आहे पाहताना दिसते. ताई नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशी देखभाल चालते ती सांगा. माझे नाव तृप्ती सागर रेडके, राहणार पडस्थळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हा आमचा बैल स्थिर आहे. याला मी सकाळपासून सकाळी किती वाजता चालू होते सगळं वैरण टाकणं? सकाळी 7 वाजल्यापासून चालू होते. सकाळी आम्ही याला पेंडीमध्ये सातू, मकीचा भरडा, शेंगदाणे पेंड असं मिश्रण करून पेंड तयार करून चालतो. आणि नंतर मग 1 तासानंतर मग त्याला वैरण टाकतो. मक्याची वैरण असते. नंतर मग 12 वाजता पाणी पाजतो, सावलीला बांधतो आतमध्ये. आता तुम्ही बैल सोडवान पण करता आतमध्ये शेडमधनं बाहेर घेणं, आत घेणं. हो. आता आम्ही बघितलं तर हे तुमच्या घरातल्या बाकीच्या इतर पुरुष मंडळींना थोडंसं बैल जवळ येऊन नाही देत किंवा हे, मग तुमचा काळ कसा जास्त इथे जास्त म्हणजे काय म्हणायचं आता? आम्ही त्याला असं बंद करतो, जवळ जातो, म्हणजे सारखे सहवास असतो ना, त्यामुळे ते आम्हाला नाही काय करत. आम्ही आतमध्ये बांधतो, संध्याकाळी 6 वाजता मग बाहेर बांधतो. तुमचा आता हा बैल सोडून अजून किती काय काय दावणीला अजून किती मोठ्या प्रमाणात काय काय गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या काय काय? 5 गायी आहेत त्या अशा, 3 बैल आहेत, म्हैस आहेत 2, मेंढ्या आहेत त्या. आता हे सगळं तुम्ही करत असताना आनंद वाटतो का कंटाळा येतो या गोष्टीचा? नाही, ह्याचा खूप आनंद वाटतो. त्यानंतर यांची सेवा केल्यानंतर मन प्रसन्न राहतं. आता आम्ही शहरात राहतो, आता आमच्या शहरातले सगळेजण किंवा महिला मंडळ थोडंसं घरातलं काम झालं की फिरायला बाहेर गार्डनला जावा, मॉलला जावा असं असतं, तर तुम्ही काय करता इथं? तुमचं घरातलं कामकाज, स्वयंपाक झालं, सगळं झालं, त्याच्यानंतर काय करता? काय असतंय का तुम्हाला हे इकडे करमणूक म्हणून? शेतीत जनावर शेतीत काहीच नसतं. आमचं काम झालं की आम्हाला सगळं आवरल्यासारखं वाटतं काम. म्हणजे दिवसातल्या 24 तासातले 15 तास ह्याच कामात सगळं जातात म्हणजे. हो, या तासात कामात जातात. धन्यवाद
तर म्हणजे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर आज खरं तर कोरोना नंतरचा बराचसा काळ आपण पाहिलं तर गावाकडचं महत्त्व, आपल्या देशी गोवंशाचं महत्त्व हे सगळ्यांना कळालं. आणि आज आपण या शेतकऱ्यांची मुलाखत पाहत असताना त्यांच्या कुटुंबाशी देखील चर्चा केली आणि माहिती तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान